अ, पालघर जिल्हा परिषदेतील शिक्षण विभागाने 30/4/2026 रोजी 9वी-10वीचे जे वर्ग आहेत ते वर्ग तात्पुरते स्वरूपामध्ये बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. हा अत्यंत चुकीचा निर्णय या पालघर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने घेतलेला आहे. खरं म्हणजे ग्रामीण भागामध्ये आपल्या पालघर जिल्ह्यामधील तलासरे डहाणू या ग्रामीण भागामध्ये 9वी-10वीच्या वर्गामध्ये शिकणारी मुलं ही हजारोच्या संख्येने आहेत आणि हे जर वर्ग बंद केले तर ही मुलं जी आहेत, हे जे विद्यार्थी आहेत, हे शिक्षणापासून वंचित राहतील. आणि म्हणून जिल्हा परिषदेला आमची एक विनंती आहे की हा जो काही निर्णय घेतलेला आहे 9वी आणि 10वीचे वर्ग बंद करण्याचा, हा निर्णय त्वरित रद्द करावा आणि ज्या पद्धतीने 9वी-10वीचे वर्ग जे सुरू आहेत ते तसेच सतत सुरू ठेवावे. आज या भागाचे एक आमदार म्हणून सर्व पालक या ठिकाणी उपस्थित आहेत, माझ्या बरोबर आहेत. त्यांनी माझ्याकडे ही तक्रार या ठिकाणी येऊन दिलेली आहे की आमदार महोदय, हे जर 8वी-9वीचे वर्ग जर बंद झाले तर आमची मुलं ही शिक्षणापासून वंचित राहतील. आणि म्हणून या भागाचा लोकप्रतिनिधी म्हणून या पालघर जिल्ह्यातील शिक्षण विभागाला मी एक विनंती करतो की हे जे का आपण निर्णय घेतले हा अत्यंत चुकीचा निर्णय आहे. अशा प्रकारचा निर्णय घेऊ नये. आपण मुलांना शिक्षण देऊन मुलांना पुढे आणलं पाहिजे, ही आपली भूमिका आहे. खरं म्हणजे सरकार म्हणतं की हे सर्वसामान्यांचे सरकार आहे, गोरगरिबांचे सरकार आहे. मग अशा प्रकारचे निर्णय घेऊन या गोरगरिबांच्या मुलांना, विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवायचे का? ही सरकारची भूमिका आहे. ही जी भूमिका आहे अत्यंत चुकीची आहे. आणि पालघर जिल्ह्यामध्ये जर जिल्हा परिषद शिक्षण विभागाने हे जे परिपत्रक आहे ते त्वरित रद्द केले जर नाही तर उद्या पालघर जिल्ह्यामध्ये विद्यार्थ्यांसहित आणि पालकांसहित फार मोठं तीव्र आंदोलन हे पालघरच्या जिल्ह्यातील शिक्षण विभागावर आम्ही घेणार आहोत.